हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. जसं की आपण रोज द हिंदू बघतोय, त्याच्यामध्ये कन्सेप्ट अनेक न्यूजमध्ये असतात. त्याच्यामध्ये जीडीपी ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती सुद्धा अनेक कारणाने अनेक वेळा न्यूजमध्ये असते. मग तीच कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जीडीपी नेमकं कशाला म्हणायचं, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे ते कशाला म्हणायचं, त्याला मराठीत आपण एकूण सकल राष्ट्रीय उत्पादन असं म्हणू शकतोय. मग ते नेमकं जीडीपीची कन्सेप्ट काय आहे, तर जीडीपीची कन्सेप्ट ढोबळमानाने विचार केला, जर डेफिनेशन त्याची बघितली तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशांतर्गत जे वस्तूचं आणि सेवाचं उत्पादन होतं आणि मार्केटमध्ये विकलं जातं ते एकूण किमतीला जीडीपी असं म्हणतो आपण. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो. ते एकूण उत्पादनाला, सेवांच्या आणि वस्तूच्या, जे ऑलरेडी मार्केटमध्ये विकलं जाते त्या किमतीला जी मिळून किंमत येणार आहे त्याला आपण जीडीपी असं संबोधतो. आणखी तुम्हाला समजावून सांगतो. याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे एक वर्षाचा कालावधी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिला नियम तर आहे एका वर्षाच्या कालावधीसाठी मोजलं जातं. दुसरा नियम आहे, दोन महत्वाचे घटक याच्यामध्ये मोजले जातात. एक तर वस्तूचं उत्पादन आणि बाजारात विकली गेलेली ती किंमत आहे, आणि दुसरं म्हणजे सेवांचं उत्पादन आणि बाजारात विकल्या गेलेल्या सेवा. समजते? मग या दोन गोष्टी ज्या देशांतर्गत उत्पादन केल्या जातात आणि मार्केटमध्ये विकल्या जातात त्या किमतीला मिळून आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं संबोधतो. याच्यात तीन घटक महत्वाचे आहेत. पुन्हा एकदा ऐका. एक तर हे एका वर्षासाठी कॅल्क्युलेट केलं जातं आणि याच्यामध्ये दोन घटक महत्वाचे दुसरे कुठले येत आहेत, वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस त्याला आपण म्हणतो. या तीन गोष्टी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टशी रिलेटेड महत्वाच्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ही एकंदरीत डेफिनेशन आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची. त्याचबरोबर याचा पर्पज काय, तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचं मोजमाप करण्यासाठी जे मेजरमेंट असते ना, त्या मेजरमेंटला आपण जीडीपी म्हणू शकतो. म्हणजे जीडीपी हे अर्थशास्त्राचं मेजरमेंट आहे. म्हणजे ज्या देशाची जीडीपी ग्रोथ रेट जे आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट चांगला आहे, त्या देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे असं म्हटलं जातं. एवढं महत्वाची कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. मग आता याची हिस्ट्री सांगितली तर पहिल्यांदा सायमन कुझनेट्स यांनी ही कन्सेप्ट वापरली ती 1934 मध्ये. आणि ती जी कन्सेप्ट आहे ती अर्थशास्त्रामध्ये वापरली कधी गेली, तर ब्रिटन वुड्स कॉन्फरन्स जी 1944 मध्ये झाली, त्या ब्रिटन वुड्स कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा ही कन्सेप्ट विशेष करून कंट्रीज इकॉनॉमी म्हणजे देशाचे अर्थशास्त्र मोजण्या दृष्टीतून वापरली गेली. त्याची एकंदरीत थोडक्यात हिस्ट्री ही आहे असं आपण म्हणू शकतोय. आता याच्यामध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये जो ग्रॉस शब्द दिलाय त्याचं काही महत्व आहे ते सुद्धा आपल्याला, नेमकं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्याला का म्हणायचं हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी ग्रॉस या शब्दाला मराठीमध्ये डायरेक्ट आपण एकूण म्हणू शकतोय, त्याला आपण सकल म्हणू शकतोय, त्याला आपण सकल देशांतर्गत उत्पादन किंवा एकूण देशांतर्गत उत्पादन असं म्हणू शकतोय. मग याच्यामध्ये देशांतर्गत जे सकल आहे, सकल म्हणजे एकूण आहे, सेवांचं आणि वस्तूंचं होणारं उत्पादन, मालाचं आणि सेवांचं, गुड्स अँड सर्व्हिसेसचं होणारं उत्पादन, आणि ते उत्पादन मार्केटमध्ये जेवढं विकलं गेले त्या एकूण विकल्या गेलेल्या किमतीला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं संबोधतो. म्हणजे ग्रॉस इथं खूप महत्वाचं आहे. एकूण आणि सकल, सकल आणि एकूण ही समानार्थी शब्द आहेत. ग्रॉसला दोन शब्द आपण म्हणू शकतो, ग्रॉस इज इक्वल टू एकूण किंवा ग्रॉस इज इक्वल टू सकल. त्यामुळं खरं तर इथं ग्रॉस शब्द हा खूप महत्वाचा आहे. तो नसेल तर या कन्सेप्टला काय अर्थ उरणार नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर नेटची कन्सेप्ट दिली इथं. आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन असं म्हणू शकतो, त्याला आपण नेट डोमेस्टिक प्रोडक्ट सुद्धा म्हणू शकतो. नेट म्हणजे ग्रॉस ही नेटच्या अगोदरची व्हॅल्यू आहे. म्हणजे ग्रॉसमध्ये सगळ्यांचाच विचार केला जातो, सगळंच जे किमती आहे ते एकूण विचारात घेतले जातात. पण नेट व्हॅल्यू ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याच्यातून काही वजा केल्या जातात किमती, ज्याचं डबल व्हॅल्युएशन होतंय त्या वजा केल्या जातात, त्याला आपण नेट असं संबोधतो. म्हणजे ग्रॉस आणि नेट ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, ते सुद्धा इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता दुसरा याच्यामध्ये महत्वाचा शब्द कोणता आहे, तर दुसरा डोमेस्टिक हा शब्द आहे. आता विशेष करून ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे तीन महत्वाचे शब्द आहेत. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन, यात काय विशेष नाहीये, परंतु दोन महत्वाचे कोणते, ग्रॉसचं तरी इन्फॉर्मेशन आता आपण बघितली, एकूण किंवा सकल, त्याचं काय महत्व ते बघितलं. आता डोमेस्टिक विषय आपल्याला जाणून घ्यायचा आहे. डोमेस्टिक म्हणजे घरगुती असा अर्थ लावू नका याचा. डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत घेतलं जाणारं उत्पादन, म्हणजे आपल्या देशाच्या सीमेच्या आत घेतलं जाणारं उत्पादन. समजते, तर भौगोलिकरित्या डोमेस्टिकचा विचार करायचा.
फॉर एक्झाम्पल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन म्हणजे काय, तर देशाच्या सीमेच्या आतमध्ये जे काय प्रोडक्शन होते त्याला आपण डोमेस्टिक प्रोडक्शन असं म्हणतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही कंपनी भारतीय व्यक्तीच्याच मालकीची आहे आणि ती भारतामध्येच उत्पादन करते, तर त्याची गणना आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये करू शकतो. आणि दुसरी एक अशीच कंपनी, परंतु ती फॉरेन मालकीची आहे. समजा ब्रिटन मधला कोणतर माणूस आहे एक्स नावाचा आणि त्याच्या मालकीची वाय नावाची कंपनी, परंतु ती कंपनी स्थापन झाली भारतामध्ये. स्थापन झाली म्हणजे त्याची एक ब्रँच भारतामध्ये आहे आणि ते भारतामध्ये उत्पादन करते, तर त्याच्यातून होणारं जे उत्पादन आहे ते सुद्धा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स मध्ये गणलं जाईल. म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय म्हणतोय, मला फक्त भारताच्या सीमेच्या आतमध्ये कोणतंही प्रोडक्शन झालेलं मला पाहिजे, ते मी कन्सिडर करणार. मग ते कुणाच्याही मालकीचं असू द्या, इतर देशातल्या कंपनीच्या मालकीचं असू द्या, परंतु ते भारतात प्रोडक्शन होते तरी सुद्धा ते जीडीपी मध्ये कन्सिडर केलं जाईल. भारतीय व्यक्तीच्या मालकीचं ते प्रोडक्शन आहे, ते भारतामध्ये प्रोडक्शन होते, तर ते जीडीपी मध्ये कन्सिडर केलं जाईल. समजतंय? म्हणजे जीडीपी म्हणतोय की देशांतर्गत, देशाच्या सीमेच्या आतमध्ये उत्पादन होणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. देशाच्या सीमेच्या बाहेर जे उत्पादन होतं त्याचा मी अजिबात विचार करणार नाही. देशाच्या सीमेच्या आतमध्ये जे काही उत्पादन होईल, मग ते कोणाच्याही मालकीचं असू द्या, त्याची गणना मी करणार. समजते? त्यामुळं डोमेस्टिक हा शब्द वापरला गेलाय. त्याचबरोबर कंपॅरिझन म्हणून ग्रॉस नॅशनल प्रोडक्टची सुद्धा व्हॅल्यू इथे दिली. इथं आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्टची सुद्धा इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत त्यात. आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची तर कन्सेप्ट टोटल तुम्हाला समजावली मी. त्याचबरोबर ग्रॉस नॅशनल प्रोडक्टची सुद्धा कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ग्रॉस म्हणजे एकूण किंवा सकल, हे तर अगोदरच आपण समजावून घेतले. याच्यामध्ये दुसरा महत्वाचा शब्द आहे नॅशनल, राष्ट्रीय. म्हणजे काय, तर आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय म्हणतोय, देशाच्या सीमेच्या अंतर्गत कुठलंही उत्पादन होऊ द्या त्याची गणना मी करणार. समजते? ते मी कन्सिडर करणार. मग ते कुणाच्याही राष्ट्रीयत्व, त्याचा मालक कुठल्याही राष्ट्राचा असू द्या, ते मी कन्सिडर करणार. परंतु जीएनपी तसं म्हणत नाही, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट तसं म्हणत नाही. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट सीमेला महत्व देत नाही, तर राष्ट्रीयत्वाला महत्व देतो, नॅशनॅलिटीला महत्व देतो. समजा समजा रतन टाटा आहे आणि रतन टाटा हे भारतीय व्यक्ती आहेत, परंतु त्यांची फॅक्टरी समजा युएसए मध्ये, स्टीलची फॅक्टरी त्यांची युएसए मध्ये, आणि युएसए मध्ये उत्पादन होतं त्यांचं. मग ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हे कन्सिडर करेल का नाही, तर 100% करणार. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणतोय उत्पादन जगाच्या पातळीवर कुठं होऊ द्या, त्याचा मालक जर माझ्या नेशनचा असेल, त्याची नॅशनॅलिटी जर माझ्या नेशनची असेल, तर ती मी कन्सिडर करणार. भौगोलिक क्षेत्राला इथं महत्व नाही, त्या मालकाच्या नॅशनॅलिटीला महत्व आहे. समजा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट भारताविषयी आपण बोलतोय, तर भारताचा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे रतन टाटा हे भारतीय नागरिक आहेत, परंतु त्यांचं उत्पादन युएसए मध्ये होते, तर त्याचे जे उत्पादन होते ते कशात कन्सिडर केलं जाईल, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये कन्सिडर केलं जाईल. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. समजते? म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हे भौगोलिक क्षेत्राचा विचार करतं आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हे नॅशनॅलिटीचा विचार करतं. समजते तुम्हाला? इथं जर्मनीचं आणि युएसएचं एक्झाम्पल दिले, परंतु तुम्हाला चांगल्या आपल्या ढोबळ भाषेमध्ये तुम्हाला मी हे साधे एक्झाम्पल देऊन सांगितलं, म्हणजे दोन्ही कन्सेप्ट मला फरक नेमका काय हे तुम्हाला समजून घेता येईल. आणि शेवटी जीडीपी कॅल्क्युलेशनचं सूत्र दिले. मग त्याच्यामध्ये काय काय आपण विचारात घेतलं पाहिजे ते या फॉर्म्युलामध्ये सांगितलं आपल्याला. त्याच्यामध्ये प्रायव्हेट कन्झम्पशन, त्याला आपण खाजगी वापर असं म्हणतो. खाजगी वापरासाठी म्हणून जे लोक वस्तू खरेदी करतात, सेवा खरेदी करतात, त्याच्यामधून अर्थव्यवस्थेमध्ये काय उत्पादन निर्माण होतं, इन्कम जनरेट होतं, त्याचा विचार याच्यामध्ये केला जातो. प्लस अधिक ग्रॉस प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, एकूण खाजगी गुंतवणूक, याचा विचार केला जातो. प्लस गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट, सरकारी गुंतवणूक, सरकारने केलेली गुंतवणूक एखाद्या क्षेत्रामध्ये, त्याचा विचार केला जातो. प्लस गव्हर्नमेंट स्पेंडिंग, म्हणजे गव्हर्नमेंटनं खर्च केला आहे, त्याचा सुद्धा विचार याच्यामध्ये केला जातो. आणि प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट्स, म्हणजे निर्यात मायनस आयात. याच्यातून समजा आपण निर्यात केली समजा 50,000 रुपये, ही खूप नॉमिनल अमाऊंट आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. समजा एक्सपोर्ट आपण केलाय 50,000 रुपयेचा आणि इम्पोर्ट केलाय 30,000 रुपयेचा, तर याच्यामधून व्हॅल्यू काय राहिली, तर याच्यामधून व्हॅल्यू राहिली 20,000 रुपये. मग इथं एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट जो आहे तो 20,000 रुपये येणार. समजते? आणि ते आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आणि त्या सर्व मिळून येणाऱ्या ज्या बेरजेला
जी अमाऊंट आहे ती बेरीज येणार आहे त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं संबोधतो. समजते तुम्हाला? इथं तुम्हाला मी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट या दोन कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. अशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. इथं मी थांबतो. अशाच कन्सेप्ट आपण पुढच्या अनेक लेक्चरमध्ये डिस्कस करत राहू ज्या ज्यावेळेस न्यूजमध्ये येतील. तोपर्यंत मी तुमच्या रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.